शासनाच्या कोणत्याच सुविधा मिळत नसल्यानं आदिवासी नवी मुंबईतल्या वसतिगृहातल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलंय। यात 5 विद्यार्थिनी अत्यावस्थ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले। पनवेल इथल्या वसतिगृहात विद्यार्थी अतिशय दयनीय स्थितीत राहत आहेत। विद्यार्थ्यांनी वारंवार आंदोलनं केली पण त्याची दखल आदिवासी विकास मंत्रालय घेत नाहीये। अखेर विद्यार्थ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। एकेका खोलीमध्ये जवळपास 14 ते 15 विद्यार्थी दाटीवाटीनं राहत आहेत। निकृष्ट दर्जाचं भोजन विद्यार्थ्यांना दिलं जातंय। कॉलेज सुरू असलं तरी शैक्षणिक साहित्य मिळालं नाहीये। त्यामुळे विद्यार्थ्यांनी उपोषणाला आता सुरुवात केली आहे। आमचा आज हा उपोषणासाठी 3रा दिवस आहे। आमच्यावर जे गुन्हे नोंदवलेत ते मागे घ्यावेत आणि आमचा हा प्रमुख विषय आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे जे प्रकल्प अधिकारी आहे जे आमच्याकडे जातीने लक्ष देत नाहीयेत। शासनाने त्यांना ज्या गोष्टींसाठी नेमणूक केले त्यांचा ते विचार न करता फक्त एक हेतू पुरस्कार ज्या काही गोष्टी करत आहेत त्या न करता त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं। आमच्या बिल्डिंग मालकांना आम्हाला काढून दिल्यामुळे आम्ही सदर इथं राहायला आलो। 3 महिने पाठपुरावा केला, मॅडमनी कोणत्या प्रकारची दखल घेतली नाही। त्यामुळे आज आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला। ज्यावेळेस आम्ही 8 दिवसापूर्वी मॅडमला भेटायला गेलेलो, मॅडमने आम्हाला भेटण्यास नकार दिल्यामुळे तिथे 500-600 मुलं होते, त्या 306 मुलांवरती गुन्हे दाखल केले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।